शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सध्या नवविधा भक्ती बघतोय आणि नवविधा भक्ती चौथ्या दशकामध्ये जे आहे त्यातले 1 ते 8 समास म्हणजे श्रवण भक्ती ते सख्य भक्ती हे आपण त्याच्यावरती विवेचन झाल्यानंतर आता 9व्या समासामध्ये श्रेष्ठ अशी आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे. आता आत्मनिवेदन भक्ती म्हणजे जणू कळसाध्यायच आहे. कळसाध्याय म्हणजे नवविधा भक्तीचा आणि त्यामुळे याच्यामध्ये ती अतिशय श्रेष्ठ अशी भक्ती असल्यामुळे सर्वाचा परिपाक असलेली भक्ती असल्यामुळे ती श्रेष्ठ भक्ती आहे, कळसाध्याय आहे असं म्हणायला हरकत नाही भक्तीच्या बाबतीमध्ये. की अशी ही जी नववी भक्ती आहे म्हणजे क्रमानुसार बघितलं तर नववी भक्ती असं आपण त्याला म्हणतो, ती आत्मनिवेदन भक्ती आहे. त्याबद्दल समर्थ असं म्हणतात, नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी श्रीराम. ऐक निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कळे श्रीराम. निवेदन करणे ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजे देवासी व्हावे आपण. आपणच आपल्याला आधी पाहावे आपणासी आपण आणि मग त्यांनी म्हटलं की देवासी व्हावे आपण. आता आपण काय व्हायचं, कसं व्हायचं, कशा पद्धतीने व्हायचं हे सगळं आत्मनिवेदन भक्तीमध्ये सांगितलेलं आहे. आता ही आत्मनिवेदन भक्ती आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला निविद, नि अधिक विद वगैरे असं संस्कृत दृष्ट्या आपण जर बघितलं तर त्याचं फोडून सांगितलं जातं. याच्यामध्ये नि हा उपसर्ग त्याला लागलेला आहे आणि त्यामुळे निवेदन हा शब्द तयार झालेला आहे. आता विद म्हणजे जाणणं हेही आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा विद म्हणजे जाणणं असलं तरी निवेदन म्हणजे समर्पण करणं असं आहे. आपण काय जाणायचंय खरं म्हणजे आधी मी म्हणजे देह आहे किंवा मी म्हणजे तत्व आहे. काय नक्की जाणायचंय, कोणता मी जाणायचंय? तर मी म्हणजे देह आहे हे भ्रम आहे आणि ते परब्रह्म तत्व जे आपल्यामध्ये आतमध्ये स्थित आहे ते खरं म्हणजे शाश्वत आहे. हे आधी जाणून घ्यायचंय, हे सगळं समजून घ्यायचंय आणि मग त्या तत्वाशी एकरूप व्हायचंय. कारण जाणून का घ्यायचं, जाणून घेतल्याशिवाय नक्की कशाशी एकरूप व्हायचं हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हे सगळं जाणून घ्यायचंय आणि मग ते समर्पण करायचंय. निविद असं करायचंय. त्यामुळे त्याचं निवेदन करायचंय. निवेदन कशाचं करायचंय? आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला समर्पित करायचं आहे. आता स्वतःला समर्पित करायचं म्हणजे काय? मी नाही तूच आहेस इथपर्यंत खरं म्हणजे या मज विण तू मज दे रे राम या पद्धतीने आपण इथपर्यंत 9 भक्तींपर्यंत आलेलो. 8 भक्ती आपल्या झालेल्या आहेत. आता हे समर्पण करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, टोटल सरेंडर करायचंय. सगळं सगळं त्यांना वाहून टाकायचं, सगळं द्यायचंय. माझ्यातला मी सुद्धा तेथे ठेवायचाच नाहीये. म्हणजे तो मी सुद्धा अर्पण त्यांना करायचंय. आता मीच दिल्यानंतर राहतच नाही ना आपल्याकडे काही, त्यामुळे सगळंच त्यांना समर्पण करायचंय. पण कसं असतं, देण्यात सुद्धा 3 गोष्टी असतात. पण जेव्हा देतो, देण्याची प्रक्रिया, समर्पण करण्याची प्रक्रिया, नुसतं देणं वेगळं आणि समर्पण करणं वेगळं आहे बरं का.
तर ह्या समर्पणामध्ये सुद्धा 3 गोष्टी येतात. आपण व्यवहारातलं जाता जाता बघू, पण ते महत्वाचं नाहीये, कारण आता आपल्या 8 भक्ती पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे 9वी भक्ती आहे. इथे जी देण्याची क्रिया आहे, किंवा देण्यामध्ये कोणत्या 3 गोष्टी येतात, तर एक तर आदराने आणि प्रेमाने द्यावं. द्यायचं म्हणून देऊ नये, किंवा आता ते मला द्यायलाच पाहिजे, काय करणार म्हणून देऊ नये. ते आपण व्यवहारात करत असतो काही वेळेला, पण तसं करत नाही. इथे भक्तीमध्ये टोटल सरेंडर ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला ते अत्यंत आदरपूर्वक आणि प्रेमाने द्यायचंय. आपण त्या दृष्टिकोनातनं बघणार आहोत समर्पण कसं करायचंय. बरं, हे समर्पण करताना दुसरी गोष्ट अशी आहे, दिल्यावर त्या वस्तूचं ममत्व ठेवायचं नाही, म्हणजे त्यातली आसक्ती ठेवायची नाही. मी दिलंय, पण काय झालं, ते दिलं खरं, पण ते नीट सांभाळतील ना, ते अमकं करतील ना, अशी काही. एकदा दिलं की ते आपला त्याचा मालकी हक्क पूर्ण संपलेला आहे हे लक्षात ठेवून दिल्यावर त्या वस्तूवरचं ममत्व ठेवायचं नाही. आणि दिल्यावर तिसरी गोष्ट, विसरून जायचंय. मी दिलंय ही भावना सुद्धा तिथे ठेवायची नाही, तेही विसरून जायचे. आता हे जेव्हा आदराने किंवा प्रेमाने दिलं जायचं, त्यावेळेला काही वेळेला व्यवहार असतो मी सांगितल्याप्रमाणे, पण इथे भक्तीमध्ये तो व्यवहारही चालत नाही. पण तुकोबांसारखे व्यवहारही तिथे करतात, पण तो व्यवहारच वेगळा असतो, हे निश्चित आहे. आपला व्यवहार वेगळा, त्यांचा व्यवहार वेगळा. प्रपंचात बरेच वेळेला आपण प्रेमानेही देतो, देत नाही असं नाही, प्रेमापोटी देतो, आनंदाने देतो, आदराने देतो, त्याही गोष्टी आपण करतो, पण व्यवहार म्हणून पण देतो. त्यामुळे व्यवहार ही गोष्ट सोडून प्रपंचामध्ये जेव्हा आपण प्रेमाने द्यायला शिकतो, मनापासून द्यायला शिकतो, तेव्हा नवविधा भक्तीतल्या आत्मनिवेदनामध्ये कसं द्यायचं हे आपल्याला तेव्हाच कळायला सुरुवात होते. म्हणून प्रपंच करावा नेटका, तो आधी पहिल्यांदा ती म्हणजे खरं म्हणजे परमार्थाची ही शाळा आहे, प्रयोगशाळा आहे प्रपंच म्हणजे. इथे एकदा प्रेमाने द्यायला शिकलो की आपल्याला पुढचं तिकडे समजतं कसं द्यायचं. म्हणून प्रपंच करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. मग ही आत्मनिवेदन भक्तीकडे गेलं की फिका होत जातो. आत्मनिवेदन भक्ती असं नाही, पहिले सगळ्या भक्तींमध्ये तीच अवस्था आहे. हळूहळू तिथे आपलं मन दृढ व्हायला लागलं. प्रपंचातही आपण त्या प्रकारे करतो, पण आपण परमार्थाकडेही वळतो. मग तो नेटका करता फिका होत जातो. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू आदराने आणि प्रेमाने द्यायचे. पण मी मगाशी म्हटलं तसं तुकोबा महाराजांचं, त्यांनी मात्र असा छान व्यवहार केलेला आहे. ते काय म्हणतात, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. सावकारीचा धंदा जसा असतो त्याच्यामध्ये काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय देत नाहीत, कुठली गोष्ट देत नाहीत. काय ऋण द्यायचं असलं तरी सुद्धा, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे, प्रेम व्याज देई हरी, माझा हिशेब लवकर करी. किती तगादा लावलाय तुकाराम महाराजांनी, की अरे एवढी भक्ती केलेली आहे तुझी, माझी भक्तीचं ऋण तू घेतलेलं आहे, मी तुझे चरण माझ्याकडे गहाण ठेवले, ते लक्षात ठेव. म्हणजे ते माझ्याकडे आहे, आता निदान मुद्दल जाऊ दे रे बाबा, पण प्रेम व्याज देई हरी, व्याज तरी फेड. निदान व्याजही वाढत चाललंय तुझं, ते तरी फेड, माझा हिशेब लवकर करी. मी न सोडी माझे धन, तुला काय वाटतं की मी मुद्दल वगैरे सोडून देईन? अजिबात सोडून देणार नाही, पण सध्या मुद्दल राहू दे, व्याज तर फेड. मी न सोडी माझे धन, नित्य करीन कीर्तन, हे तुझ्यावरचं व्याजही असंच वाढवतच ठेवणार आहे. तुझे नामी माझे खत हो, खत म्हणजे गहाण खत, तुझ्या नावाने मी गहाण खत केलेलं आहे माझ्याकडे, साक्षी पुराव्या सकट सगळं केलेलं आहे. तुला काय वाटतं माझ्याकडे पुरावा नाहीये? पुरावा सुद्धा आहे माझ्या. किती करशी पंचायत, आता हे साक्षी पुरावे सगळे आहे, तू व्याज सुद्धा मला देत नाही, किती माझी पंचायत होते. मला पुढे काय, माझा धंदा आहे हा कीर्तन करणं, हा माझा धंदा आहे, संकीर्तन श्रवण मनन चिंतन हे नवविधा भक्ती करणं माझा धंदा आहे. आता माझी किती पंचायत करतो, आणि साक्षी कोणाला घेतलेलं आहे? तुका म्हणे गरुड ध्वजा, साक्ष आहे सद्गुरु राजा. तू भले कोण भगवंत देव विठ्ठल कोण असशील, पण माझा साक्षी कोण आहे? सद्गुरु आहे, ज्यांनी मला तुझ्याकडे नेलं आणि तुझ्यावरती हे ऋण द्यायला सांगितलं मला, तोच तर साक्षी आहे. अशा पद्धतीने ते तुकाराम महाराज
भांडलेले आहेत, पण इथे त्यांनी जो व्यवहार दाखवलाय तो व्यवहार सगळ्यात अवघड असा व्यवहार आहे. इथे त्यांनी अगदी छाती ठोकपणे प्रत्येक गोष्ट सांगितलेली असली तरी त्या तक्रारीत सुद्धा लढिवाळपणा आहे. आता ते तरी मला परत दे, ते तरी मला दे, प्रेम तरी दे, अशा पद्धतीने दिली. हे आदराने आणि प्रेमाने जे दिलंय ते भगवंत आपल्याला प्रेमानेच देतो. ते व्याजही आपल्याला देतो, पण तो देतो त्यावेळेला सुद्धा आत्मनिवेदन भक्तीमध्ये मी त्याच्याशी इतकी एकरूप झालेली असते की जो काही करतोय तर तोच करतोय, मध्ये व्याज मिळालं तेही त्याचंच आहे. कारण माझं तर काही राहिलंच नाहीये. मी आत्मनिवेदन केलेलं आहे, संपूर्ण सरेंडर झालेली आहे, टोटल सरेंडर केलेलं आहे. म्हणजे कसं आहे की इथे नदी सागरा मिळाली अशी मी एकरूप होणं म्हणजे आत्मनिवेदन करणं असं आहे. आणि नंतर दिल्यावरती त्या वस्तुत्व ममत्व सोडायचं नाही. दिल्यानंतर सुद्धा आपण किती वेळा, काही वेळा आपण सांगतो हे नीट वापर बर का, मी आता दिलंय एवढं तुला, महाग आहे बर का, नीट वापर बर का. ते जर पटकन ते बाईच्या हाताला वगैरे दिलंस तर बाई ती पटकन वापरताना भराभर कसं तरी वापरेल. ते लक्ष ठेव जरा, काय करायचंय तुला. आता तू दिलं ना, दिल्यानंतर तुझा मालकी हक्क संपलेला आहे त्याच्यावरचा. ती जी व्यक्ती आहे तिला जिला तू दिलंय तिथे मालकी हक्क गेलाय. तुझा जर मालकी हक्कच नाही तर हे सांगण्याचा अधिकारच तुला नाही. हे खरं व्यवहारातही आपल्या लक्षात आलं पाहिजे. दिलं की संपलं, मग तिने पुढे कसं वापरायचं हे तिचं त्यांनी ठरवावं. पण नाही होत तसं, आम्हाला ती सवय असते सांगायची. त्यामुळे ती सुद्धा आपण तिथे ममत्व त्या वस्तूवर सोडायला हवं. मी दिलं म्हणजे ती गोष्ट आता माझी नाही, जी माझीच नाही. आता मी जर एखाद्या सोनाराच्या दुकानात गेले किंवा एखाद्या साध्या दुकानात गेले, एखादी वस्तू मला आवडली, मी घेतली नाही बरं का, अजून आवडली फक्त, मी शोकेस मध्ये बघितली, आतमध्ये दुकानात गेले, किंमत वगैरे विचारली, ती वस्तू माझी आहे का, आणि मी त्याला सांगितलं ही जरा नीट ठेवा बरं का, सांभाळून ठेवा, तो म्हणाला हो ते आमचं कर्तव्य, आम्ही आमचं बघून घेऊ. वस्तू तुमची आहे का, नाही. पण एकदा बिल फाडलं की वस्तू आपली झाली. मग तो म्हणतो आता नीट ठेवा बरं का, कारण आता ती त्याच्यावर माझं बिल मिळालं, माझं झालं, मी विक्री केली, आता माझा काही संबंध नाही, असं तो म्हणतो. आणि तो त्यातलं तो म्हणत नाही मग घरी गेल्यावर असं करा, ते लॉकर मध्ये ठेवा बरं का, ते अमकीकडे ठेवा, तो नाही सांगत. तो म्हणतो आता जबाबदारी तुमची. हे जे आहे दिल्यावर त्या वस्तूचं ममत्व दुकानदार कधीही ठेवत नाही, तसं आपल्याला करायला पाहिजे. जी वस्तू आपण देतो, मग इथे तर आत्मनिवेदन आहे. आपल्यालाच देऊन टाकायचं म्हटल्यावर आपल्यावरच आपला काही हक्कच राहत नाही. थेंबुटा सागरी मिळाला, तो थेंबुटा एवढूसा सागरच होऊन जातो ना, तो मोठा होऊन जातो, तो सागर होऊन जातो. नदी सागराला मिळाली, नदी वेगळी काढताच येत नाही. तसं इथे टोटल सरेंडर आहे. दिल्यावरती त्या वस्तूचं ममत्व सोडायला ती वस्तूच राहत नाही आणि आपणही राहत नाही. इतक्या उच्च पातळीवरची ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि तिसरं मी म्हटलं होतं, दिल्यावर ती विसरून जायचं. मी दिलं फार असतं. म्हणजे पूर्वीच्या काळी, फार फार वर्षापूर्वीची, माझ्या आईला कोणीतरी ते काय इडली पात्र दिलं, तेव्हा ते नवीन निघालं होतं. त्यामुळे ते इडली पात्र मध्ये घरी करता येतं, ते कुकरमध्ये लावता येतं, आणि ते शिजवून नंतर काय सुंदर गोल गोल इडल्या होतात एका साईजच्या, वगैरे वगैरे. आता ते दिल्यानंतर ती माझी आईची जी मैत्रीण होती ती तिला म्हणाली की बरं ते मी दिलंय ते आता वापर बरं का. नाही म्हणजे काय, ह्याच्या वेळेला करशील का, नाही तर भिशीलाच कर इडल्या सगळ्यांना. आणि भिशीला इडल्या केल्यानंतर सगळ्यांना दहा, बरं झालं ना मी तुला इडलीचं पात्र दिलं म्हणून सगळ्यांसमोर 10 वेळा बोलून दाखवलं, म्हणजे म्हणून त्या इडल्या गोल झाल्या. बरं झालं ना मी तुला इडलीचं पात्र दिलं म्हणून, म्हणजे अमकं अमकं झालं. कशा एका वेळेस 10-12 पटकन होतात, काय 15 होतात, 20 होतात वगैरे, नाही का. मग हे किती वेळा त्या भिशीमध्ये बोलून दाखवावं. म्हणजे दिल्यावर वस्तूचं ममत्व जसं सोडायचंय, तसं दिल्यावर ते मी दिलंय हा जो मी सतत अहंकार वाढवत असतो, तो मी सोडून द्यायचा की मी दिलं, मी दिलं. नाही तर आम्ही सुद्धा, अहो खरं म्हणजे माझा देह इतका चांगला होता, साधन म्हणून वापरायचा होता, आता हा देहच मी त्याला देऊन टाकल्यावर मी काय साधना करणार. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गेल्यावर तुला साधना करायची गरजच नाहीये. त्या देहावरचं ममत आपोआपच साधना घडून जाते. तो ते इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरतो, तुला ते वापरायची गरजच नाहीये. इथपर्यंत आपण पोहोचतो. मग दिल्यावर ती वस्तू दिली
हेच विसरून जायचंय. आपोआपच नश्वर वस्तूसाठी जर आम्ही एवढं ममत्व ठेवतो, एवढी आसक्ती ठेवतो, एवढा दिल्याचा मोठेपणा मिरवतो, आत्मनिवेदनामध्ये ते समर्पण करायचंय हे इतकं सोपं नाही. या मीलाच समर्पण करायचंय. आता माझा मीच मला द्यायचंय, माझं आत्मनिवेदन करायचंय. अशी ही भक्ती आहे. ही नववी भक्ती जी आहे ती शिखरीभूत भक्ती आहे. शिखरीभूत म्हणजे सगळ्यात शेवट कळसाचं टोक गाठायचंय. टोक एकदम आतापर्यंत चढत आलं, हाश हुश करत का होईना, पण तिथपर्यंत पोहोचलो. आता फक्त कळसावर जायचं आणि विजय पताका लावायची, एवढंच बाकी आहे. पण तेच अवघड आहे. ही शिखरीभूत आहे, मौलीभूत आहे, मौलिक आहे, म्हणजे अतिशय मूल्यवान आहे. मूल्यवान आहे मग पुन्हा संपत्ती आली असं ते तसं मौल्यवान नाही. इथे मलाच देऊन टाकायचंय, त्यामुळे आपलं सगळं विसरूनच जायचंय. अशा तऱ्हेने सर्वोच्च स्थिती प्राप्त करायची, अशी ही मौल्यवान आहे, मौल्यवान असं म्हणता येईल. खर तर ही नववी भक्ती जी आहे ही 8 भक्ती ज्या युक्त्या आहेत, मी म्हणते पहिल्या 8 भक्ती ह्या फक्त आत्मनिवेदन भक्तीकडे जायच्या युक्त्या आहेत. युक्ती आहे ती. इथे द्वैत आहे प्रत्येक ठिकाणी. इथे अद्वैत प्रस्थापित होतं, इथे एकरूपता येते. त्यामुळे ही जी भक्ती आहे ही 8 भक्तींचं पर्यवसान आहे. स्वतःला म्हणजे आपल्या संबंधी स्वतः संबंधी जाणून घ्यायचंय, आत्म जाणून घ्यायचंय आणि मग त्याचं निवेदन करायचंय, समर्पण करायचंय. स्थूल गोष्टींचं समर्पण 8 भक्तींमध्ये आपण हळूहळू करत आलेलो, खरं पाहिलं तर स्थूल गोष्टींचं. कारण हे सगळं द्वैतात आलेलं आहे, आतापर्यंत आलेलं ते द्वैतात आहे, त्यामुळे इथे स्थूल गोष्टीच आहेत. त्या स्थूल गोष्टीचं 8 वेळेला आपण 8 भक्तींमध्ये समर्पण केलेलं आहे. आणि आता इकडे तिकडे जे भटकणारं मन आहे ते मी जो आहे तो मन, मी, अहंकार या सगळ्या गोष्टीच्या मनामध्ये सतत थैमान घालत असतात. त्या सगळ्याचं समर्पण इथे आहे. भगवंताला पूर्णपणे अर्पण करायचंय. दास्य सख्य म्हणजे आपण दास्य आणि सख्य या 2 भक्ती बघितल्या, तिथे आपण मीच समर्पण केलंय, दास्यत्व पत्करलंय. पण ती सुरुवात आहे, पण तरी पण द्वैत आहे. पण आता मात्र मलाच अर्पण करायचंय, इथे अद्वैत प्रस्थापित होतो. आणि त्यामुळे ही जी नववी भक्ती आहे ती भक्ती जर आपण बघितली तर 8 भक्तींचं पर्यवसान आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम, या 8 भक्तीचं. आता रिव्हिजन आपल्याला करायची नाहीये, कारण आता हे सगळं पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण जाता जाता आपण बघूया की श्रवण भक्तीमध्ये आपण सर्व भगवंताचं श्रवण करतो, भगवंताच्या स्मरणातच राहतो. सतत संत सज्जन सद्गुरू आपल्याला जे त्याच्याबद्दल सांगत असतात त्या सद्ग्रंथांचं आपण श्रवण, मनन, चिंतन असं सर्व करत असतो. आणि मग आपल्या डोक्यामध्ये तेच तेच विचार येतात. जसं टीव्ही सिरियल सतत पाहिली की त्याच त्याच गोष्टी आपल्या डोक्यात विचार थैमान घालत असतात असं म्हणतात. त्यामुळे असं मग आता उद्या काय होणार, उद्या काय होणार, उत्सुकता आहे ना ती, तशा पद्धतीने होतं असं म्हटलं जातं. आणि मग इथे आपण जर सातत्याने याच्यामध्ये श्रवणामध्ये असलो की आपोआपच आपल्याला त्याचंच चिंतन करायची सुरुवात होते. आणि मग आपली कीर्तन भक्ती सुरू होते आणि आपणच त्याचं वर्णन करायला सुरुवात करतो. किती आपण म्हणजे आपल्या मुखामध्ये दुसरं काही येतच नाही. दुसरं कोणी काही गप्पा मारायला लागलं वेगळ्या पद्धतीचं की आपण नुसतंच हा हो हो का अच्छा अच्छा एवढेच रिस्पॉन्स देऊ शकतो. पण हा विषय निघाला की आपणही त्याच्यामध्ये सहभागी होतो, आपणही गुणवर्णन करायला लागतो, आपलंही त्यामुळे प्रेम वाढतो. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती या 2 भक्ती ह्या बाह्य स्वरूपाने कायेने केल्या जातात वगैरे, आपण सगळं पाहिलेलं आहे, कायिक वाचिक मानसिक हे बघितलेलं आहे. पण ते करत असल्यामुळे आपला स्थूल देहापर्यंत ती भक्ती पोचते, फक्त स्थूल देहापर्यंत. आणि आपल्या अन्नमय कोशाचं निरसन केलं. पंचकोश आहेत ना आपले, त्या पंचकोशांपैकी अन्नमय कोश जो स्थूल देहाचा आहे, तो स्थूल देहाचा अर्थात अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, प्राणमय कोश म्हणजे मन वगैरे, असं अगदी डिव्हिजन नाहीये त्याचं, थोडं मधल्या ह्याचं काही 2-2 भागात पण आहे. पण तरी सुद्धा आपण
जाता जाता या भक्तींशी त्याचा संबंध बघूया. आणि तो बघताना अन्नमय कोश जो आहे स्थूल देहाचा, त्याचं निरसन होतं. हळूहळू भक्तीत आपण इतकं बुडायला सुरुवात होते की आपल्याला तसं शारीरिक भान फारसं राहत नाही. अमकं दुखतंय, तमकं दुखतंय, हे दुखतंय, ते दुखत सगळं असतं. पण आपण त्याच्यातच इतकं रंगून जातो की ते चालू असताना आपलं काही दुखतंय हे आपल्याला आठवतच नाही. हा अन्नमय कोशाचा हळूहळू निराश होणं. हा, सगळं संपलं आणि काही उद्योग नसला की मग सगळं दुखायला लागतं. हे निश्चित आहे, कारण तिथे बाकी काही विषय राहत नाही, मग आपलं शरीर हेच महत्वाचं ठरतं. म्हणून देहबुद्धी जाण्यासाठी श्रवण आणि कीर्तन महत्वाचं आहे. ज्यांनी स्थूल देहापर्यंत आपलं हे नामस्मरण मुरत जातं आणि ते मुरल्यानंतर स्थूल देहाचा म्हणजे अन्नमय कोशाचा निराश व्हायला सुरुवात होते. ह्या भक्तीचा कळस गाठायला सुरुवात केल्यानंतर नामस्मरणाने, म्हणजे विष्णू स्मरण ज्याला म्हटलं जातं, नामस्मरणाने त्या प्रेमाची भावना अत्युच्च शिखरावर पोहोचते. सतत नामस्मरण, सोहम हंसा इथपर्यंत ते नामस्मरण आमच्या पूर्ण श्वासामध्ये बसतं. सहा अहम, अहम सहा, सोहम हंसा, या पद्धतीने आपण ते नामस्मरण बघितलं होतं. आणि मग इतर गोष्टींचं विस्मरणच व्हायला लागतं. भले शारीरिक दृष्ट्या पाणी पितोय, खातोय, पितोय, सगळं करतोय, पण आतमध्ये मात्र ते गुंजन, सोहम हंसा, हे श्वासावरती चालू असतं. इथपर्यंत अजपा जप त्याला आपण म्हटलं होतं. हा जेव्हा आपोआप चालू होतो आणि ती जेव्हा प्रेमाची अत्युच्च भावना जपाच्या बाबतीमध्ये निर्माण होते आणि आपण म्हणतो की मी त्याला जपतो म्हणून तो मला जपतो, ते म्हणत असताना मला बाकी कशाची आठवणच होत नाही. ही जी आहे हे नामस्मरणाने आपल्याला होतं. आणि हे नामस्मरण श्वासावरती सुरुवात होते. त्यावेळेला प्राणमय कोश जो आहे त्याचं निरसन व्हायला लागतं. अन्नमय कोशानंतर आतला जो कोश आहे तो प्राणमय कोश आहे. हे एकाच्या आत एक आहे वगैरे अशा ह्या सगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत, आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनात नाही. अगं बाई, मग स्थूलमय कोश पूर्ण निवारण झाला कीच प्राणमय होतो का? मग प्राणमयाच्या आतलंच होतं का? असा तो नाही. त्या काही एकात एक घातलेल्या पिशव्या नाहीयेत, आपल्याला सांगण्यापुरत्या पिशव्या आहेत. की वरची स्थूलमय देहाची पिशवी आहे, आतमध्ये प्राणमय कोशाची पिशवी आहे, त्याच्यात आणखीन एक पिशवी आहे, त्याच्यात आणखीन एक पिशवी आहे. आपण नाही का एखादी अगदी हिऱ्याची अंगठी घेतली की ती आतमध्ये ठेवतो, त्यावेळेला मुळात आपण काय करतो की ती कपाटात ठेवतो स्थूलमय देह. मग त्यातल्या लॉकर मध्ये ठेवतो प्राणमय. मग त्याच्या आतमध्ये ती त्या जिथनं घेतलेली असते त्याची एक वेल्वेटची पिशवी असते. मग त्याच्या आतमध्ये ती डब्बी असते आणि मग त्याच्या आतमध्ये तर अंगठी असते आणि त्याच्या आत तो खडा असतो. हे असे 5 कोश आहेत. मग तो खडा जपण्यासाठी आम्ही किती त्याला ह्याच्यात ठेवतो. तसं ह्या देहातला जो आत्मतत्व आहे, जे त्याला समर्पण करायचं आहे, जे जीवात्मा शिवात्मा एक ऐक्य जिथे व्हायचंय, ते हे सगळे पंचकोश असे निवारण. कपाट उघडल्याशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही ना आतमध्ये, मग लॉकर उघडणार. अशा तऱ्हेने हे आहे. अन्नमय कोश जे आहे त्याचं निवारण होतं. नंतर नामस्मरणाने प्राणमय कोशाचं निवारण होतं, कारण प्राणावर तो श्वासावर चालू आहे, त्यामुळे त्याचं निवारण होतं. हळूहळू तो आतमध्ये भिनायलाच लागतो. मग पादसेवन भक्तीला आम्ही सुरुवात करतो. म्हणजे एकाच झालं की एकाची सुरुवात करायची म्हटलं तर अनेक जन्म घ्यावे लागतील. काही वेळेला आपली भक्ती एवढी परिपूर्णत्वाला येते, आधीची भक्ती कॅरी फॉरवर्ड होते. बाकीचं काही होत नाही बरं का, बाकीचं काहीही कॅरी फॉरवर्ड होत नाही आपल्यामध्ये, पण भक्ती, उपासना या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणून माऊलींसारख्यांना 16व्या वर्षी सुद्धा समाधी घेता येते, आम्हाला नाही येणार. अनेक जन्माची पुण्याई सुकृत हे आपण बघितलेलं आहे. असो, तर नामस्मरणाने हे प्राणमय कोशाचं निवारण होतं. मग पादसेवन आणि अर्चन. पादसेवन मध्ये सतत भगवंताची सेवा केली जाते आणि ही सेवा करताना अहम कमी होतो आणि आपण दुय्यम स्थानावर येतो. हे पाद सेवन करताना, ती भक्ती करत असताना सतत प्रपंचाचं ओझं घेणारं आम्ही आता ह्या पादसेवन भक्तीमध्ये भक्तीचं ओझं घ्यायला सुरुवात करतो. आणि ही पादसेवन भक्ती संकल्प विकल्प काहीच ठेवत नाही, फक्त त्याचीच सेवा करायची एवढंच आम्ही लक्षात घेतो. आणि ते त्याच्या ग्रंथाप्रमाणे आचरण करायचं, त्याच्याप्रमाणे राहायचं. आणि मग अर्चनम भक्तीमध्ये भगवंताचं
पूर्णपणे सतत अर्चन केल्यामुळे षोडशोपचारे मानसपूजेद्वारे सर्वाभूती समदृष्टी निर्माण होते आणि मग आपोआपच शरीर मन चित्त पवित्र व्हायला लागतं. अशी ही पादसेवन आणि अर्चन भक्ती आहे. त्यामुळे आपलं मन हळूहळू आपलं राहत नाही, ते परमेश्वराच्या स्वाधीन व्हायला सुरुवात होते. पूर्णपणे नाही, कारण इथे माझं मन आहे, मला तुझी सेवा करावीशी वाटते, मला तुझी भक्ती करावी वाटते, हे मन आपलं थोडस शिल्लक राहिलेलं असतं, पूर्ण जात नाही. त्यामुळे काय आहे, इथे पादसेवन आणि अर्चन भक्तीमध्ये मनोमय कोशाचं निवारण व्हायला सुरुवात होते. या प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते आणि मग त्याचा अत्युच्च बिंदू म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. त्यामुळे हे मनोमय कोश झाल्यानंतर वंदन भक्तीमध्ये नतमस्तक होतो. आपण सांगितलं, नतमस्तक होणं म्हणजे पाच ज्ञानेंद्रियांनी शरण जाणं, पूर्णपणे ती त्याला समर्पण करणं. जी आपली बाह्य आसक्ती वाढवतात, जी आपल्याला बाह्य विषयांचं ज्ञान होतं, ती सगळी अंतर्मुख व्हायला सुरुवात होते, ही पंच ज्ञानेंद्रिय. आणि त्यामुळे नतमस्तक होण्याचा अर्थ आपण बघितलेला होता. आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू निवृत्त होतो. निवृत्त होताना सुद्धा आपण आपल्या पुरतं निवृत्त होतो, लोकांना दाखवायला जात नाही. आता मी निवृत्त झाले, आता मी संघ सोडला, आता मी निवृत्त. पुन्हा मी आला ना तिथे. सगळ्यांमध्ये राहायचंय. रंगुनी रंगात साऱ्या पाय माझा मोकळा. सगळ्यांबरोबर सगळ्याचा आस्वाद घ्यायचाय, पण तो तिथेच सोडून द्यायचाय. आणि मग वंदन भक्तीमध्ये ही पाच ज्ञानेंद्रिय जी बाहेर फिरतायत ती सगळी आत घ्यायची. आणि मग दास्य भक्तीला आपण सुरुवात करतो. आणि दास्यत्व हे श्रेष्ठत्व इथे होतं. आणि भगवंताची आवड निवड तीच माझी आवड निवड निर्माण होते. आपलं आपल्याला काही राहतच नाही, सगळं त्याचीच आवड तीच माझी आवड, त्याची इच्छा ती माझी इच्छा, देवाच्या इच्छेने चालावे, देव करील ते अशा पद्धतीने आपण ती सुरुवात करतो. ही निश्चयात्मक जी बुद्धी आपली असते ती तिथे तयार होते. आणि ती झाल्यानंतर मी आणि भगवंत एकच आहोत, एकच आहोत, अजून एकरूप झालं नाही. इथे सुद्धा दास्य वंदन भक्तीमध्ये द्वैत आहेच, पण हळूहळू अहंकार पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होते. आणि हे संपूर्ण दास्यत्वामध्ये द्वैत पूर्णपणे आपल्याला खालच्या पातळीवर समज, लहान होऊन राहावे. मोठेपणा मिरवायला सगळ्यांनाच आवडतो, पण लहानपणा घ्यायला कोणाला आवडत नाही. पण संत नेहमी म्हणतात, लहान व्हावं. लहान व्हावं, मुंगी साखरेचा रवा वेचावा, ते चांगलं असतं. कारण तिथे आपल्यावर कुणाचं दडपण नसतं, आपण भगवंताच्या ताब्यात असतो, तेव्हा लहान होता येतं. आणि लहान जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक, हा नियम आहे. त्यामुळे हे लहानपण ज्या वेळेला स्वीकारता येतं, लहानपण म्हणजे व्यवहारातलं नाही. त्यामुळे इथे हे सूक्ष्मात सूक्ष्म ज्ञान मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो, तशा पद्धतीने आपल्याला निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती सुद्धा आपली हळूहळू अहंकार नष्ट करायला सुरुवात करते. अशा तऱ्हेने हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि मग हा बुद्धिनिष्ठ असलेला विज्ञानमय कोश आहे, तोही आपला निरसन व्हायला लागतो. आणि तो निरसन होऊन सख्य भक्तीमध्ये आपल्याला एवढं सख्य निर्माण होतं की खरं म्हणजे आपण आतापर्यंत भगवंताला आमच्या हृदयात ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आतापर्यंत त्याला आपल्या हृदयात ठेवायचं, आपलं आसन स्वच्छ करायचं, चित्त शुद्ध करूया, त्याला त्याच्यात ठेवायचंय, असं सगळं सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर सख्य भक्तीमध्ये मीच त्याच्या अंतःकरणामध्ये जातो, भक्तच त्याच्या अंतःकरणामध्ये शिरतो देवाच्या. आणि मग देवाला असं काही व्हायला लागतं की मी याच्यासाठी काय करू आणि काय नको, अशा तऱ्हेने त्याची वृत्ती निर्माण होते. आणि मग इथे जे आहे की भगवंताच्या हृदयातच तो जाऊन बसतो. म्हणून ते याच्या बाबतीत सांगितलं जातं, अर्जुनाच्या बाबतीत त्याचा खरारा करतो, अंक करतो, देव काय वाटेल ते करायला त्याच्यासाठी तयार होतो. असं एकदा देवाशी सख्य जोडलं की मग काहीही राहत नाही. देवाशी सख्य का जोडायचंय? हे देवाशी सख्य जोडताना आपोआपच, एक सेकंद, देवाशी सख्य जोडताना त्याच्या आपण बाहेरच्या व्यावहारिक जगात बघितलं तर सख्य जे जोडलं जातं ते कालमान परिस्थितीनुसार जोडलं जातं, धनमान याच्याप्रमाणे जोडलं जातं, अशा तऱ्हेने जोडलं जातं.
ते कधीही नष्ट, ते सख्य नव्हेच हो, ती मैत्री आहे. सख्य ही त्याच्याही पलीकडची अवस्था आहे, प्रेमस्वरूपा, निष्काम अशा पद्धतीने असते. त्यामुळे एकदा का देवाशी सख्य जोडलं की ते मात्र कायम राहतं, ते तुटत नाही. म्हणजे भगवान, आणि इथे आपल्याला जो आनंद मिळतो तो भगवंत आणि मीच त्याच्या हृदयात जाऊन बसलोय, ही सूक्ष्म मीची भावना इथे पण असते. बाकी सगळं गेलंय, अहम, अहंता, अहंकार, दर्प सगळं गेलेलं आहे, पण अहमची सूक्ष्म जाणीव तिथेही असते. आत्मनिवेदन भक्तीत सुरुवातीला ती असते, पण नंतर नंतर एकरूपत्व आल्यानंतर ती पण राहत नाही, पूर्णपणे विसर्जन केलं जातं. अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. भगवंताचं स्फुरण, त्याचं प्रेम वाढणं, त्याच्याविषयी अत्युच्च भावना निर्माण होणं, त्याची सेवा करणं, त्याचं अर्चन करणं, शरीर मन पवित्र करणं, नतमस्तक होऊन मी माझं निवृत्त करणं, नम्रता, लीनता, सख्य, अशा प्रत्येक स्तरावरती ही भक्ती प्रगल्भ होत जाते. आणि मी नाही तूच, एक तू, एक तू, एक तू विठ्ठला, आणि मज विण तू मज दे रे राम, कारण तूच मी आहे, अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपण जाऊन पोचतो. अशा तऱ्हेने हे मीच समर्पण करणारी अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आता अविद्या, वासना, अज्ञान वगैरे हे तर कुठच्याच कुठे राहिलं, खूपच खाली. ही भक्ती परिपूर्ण होते, विकास पावते, प्रगल्भ होते, आणि प्रत्येक हालचालीमध्ये भगवंत दिसायला लागतो. अशी ही नवविधा भक्ती आहे. आणि मग इथे मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम. आपण भक्त म्हणतो, मी अमक्या तमक्यांचा भक्त आहे. खरं म्हणजे भक्त कुणाला म्हणायचं? जो विभक्त नाही तो भक्त. पण मी भक्त आहे म्हटल्यामध्ये मी आणि तो हे द्वैत आलं ना तिथे. हा भागच वेगळा आहे. इथे मीच राहत नाही. आत्तापर्यंतच्या भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत वेगळेपणाने होते, त्यात द्वैत होतं. अगदी दास्य आणि सख्य भक्तीमध्ये सुद्धा तो देवाच्या हृदयात जरी शिरला तरी मी त्याच्या हृदयात आहे, ही सूक्ष्म भावना त्याच्यामध्ये असतेच. म्हणजे द्वैत असतंच, एकरूपत्व नसतं. स्वतःला जर भक्त म्हणायचं असेल तर त्याच्यापासून विभक्त राहून चालणार नाही, त्याच्याशी एकरूपच व्हायला पाहिजे. मग तेव्हा आत्मनिवेदन भक्ती करणारे ते खरे भक्त, जे त्याच्यापासून विभक्त नाहीच आहेत. अशा पद्धतीने ही ओवी मांडलेली आहे, श्लोकनी ओवी मांडलेली आहे. त्यामुळे भगवंताहून तो वेगळा राहतच नाही. हे विलक्षण आहे ना, लक्षणाच्या विरुद्ध ते विलक्षण. इथे म्हणजे त्याला भक्तही म्हणायचं, आणि आमच्या डोळ्यासमोर विवेकानंद रामकृष्णांचे भक्त होते, पण ते एकरूपच झालेले होते. पण आम्हाला ते दोन दिसत होते. ते जरी दोन दिसत असले तरी ते दोन नाहीतच, ते एकरूपच झालेले आहेत. म्हणून पण दिसताना दोन दिसले तरी असतात मात्र एकच. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये मुळात मनामधून अद्वैत प्रस्थापित झालेलं असतं. आता मी समर्थांची पूजा करते, मी जप करते, हे जे सगळं आहे हे भक्त नाही, मी वेगळी आहे ना त्यांच्यापासून, असंच मी समजते. म्हणजे मी भक्त आहे असं म्हणताच येणार नाही. त्यामुळे आपण म्हणतो ते आपल्या व्यावहारिक भाषेत म्हणतो, अमक्या तमक्यांचं ते स्मरण करतात, ध्यान करतात, त्या मार्गाने जातात, त्यांचे ते भक्त आहे असं म्हणून आपण मोकळं होतो. पण भक्त ही संकल्पना आता खूप बुळबुळीत झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं त्याला खूप कंगोरे आहेत. खूप कंगोरे म्हणजे लक्षण असूनही विलक्षण, असं त्यांनी म्हटलेलं आहे 5व्या ओवीमध्ये. लक्षण असूनी विलक्षण, ज्ञान असूनी अज्ञान, भक्त असून विभक्तपण, ते हे कैसे श्रीराम. एकीकडे म्हणताय भक्त आहे आणि एकीकडे तो विभक्त आहे. मग त्याला भक्त कसं म्हणायचं? म्हणजे एकीकडे लक्षण सांगायचं की तो एवढा शूर आहे काय विचारू नका, अत्यंत निर्भय आहे, अत्यंत निर्भय. किती निर्भय आहो, सिंहाला मारून आला परवा. म्हणजे बघा, सिंहाला सुद्धा तो घाबरत नाही, त्यांनी त्याची शिकार केली, इतका तो भय. पण घरी आला तर पालीला घाबरतो. म्हणजे तो मित्रच आहे ना. म्हणजे तो परिपूर्ण अभय आहे का त्याच्यामध्ये? तर नाही, अभयम सत्वशुद्धी. तर त्यामुळे ते अभय जे आहे ते परिपूर्ण अवस्था आहे. निर्भय असेल तर तो कुणालाच घाबरणार नाही ना.
तशा पद्धतीने विभक्त असेल तर तो भक्तच असणार नाही. त्याला ज्ञान झालं, परब्रह्माचं ज्ञान झालं, मी अज्ञान आहे हे गेलं, हे सगळं जरी झालं असलं तरी तो जो वेगळा असेल तर तो भक्त होऊ शकत नाही. इथे आपल्याला संभ्रम असा काही वेळेला पडतो, परब्रह्माचं ज्ञान झालं, शाब्दिक दृष्ट्या कळलं, किंबहुना काही वेळेला ते अमकं दिसायला लागलं तमकं दिसायला लागलं असं काही काही म्हणतात लोक, की काय सुगंध आला, काय निळी ज्योत दिसायला लागली वगैरे वगैरे, काही काही म्हणजे महानुभाव असतात त्यांना तो अनुभव आलेला असतो. पण इथे ती अनुभूती प्रत्यक्ष आलेली नसते. हे लक्षण असून म्हणजे त्यांना असं वाटतं झालं आता आपल्याला ब्रह्मज्ञान झालं. तसं ते ब्रह्मज्ञान झालेलं नसतं. ती नुसती चुणूक असते, तुमची परीक्षा पाहत असतात. आणि त्यावेळेला लगेच आम्ही लोकांना सांगायला सुटतो, आम्हाला असं दिसायला लागलं बरं का, मला तसं दिसायला लागलं बरं का, आणि मग याव झालं आणि त्याव झालं. झालं, लोक तुमची स्तुती करायला लागतात, अगदी गुरुपदी मानायला लागतात, काय विचारू नका, आणि आम्ही त्याच्यातच वाहून जातो. हे ब्रह्मज्ञान नव्हे, हे भक्त असूनही विभक्त. मला झालं सांगायला सुरुवात होते ना. म्हणजे मग त्याप्रमाणे मला ब्रह्मज्ञान झालं असं आम्ही सांगायला सुरुवात करतो, तेव्हा खरं म्हणजे ब्रह्मज्ञान झालेलं नसतं. ती अनुभूती घेतल्यानंतर ह्याला ब्रह्म म्हणतात आणि मला त्याचं ज्ञान झालं असं ब्रह्मज्ञान झालेला कधीही म्हणत नाही. जो म्हणतो तो भक्त असूनही विभक्त. भक्त आहे ना, आलाय, इथपर्यंत आलाय, देवाची या द्वारी आलेला आहे, द्वारीने अगदी गाभाऱ्यात पोचलेला आहे, पण म्हणून तो अजून विभक्तच आहे. अशा पद्धतीने हे सांगितलं. आणि म्हणून जर आपल्याला हे सर्व विभक्त नाही भक्तच व्हायचंय, त्याची लक्षणं जी आहेत त्याप्रमाणेच आपल्याला जायचंय, तर त्यांनी असं म्हटलंय, तस्मात विचार करावा, देव कोण हा ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी श्रीराम. आता हे काही खरं आत्मनिवेदन भक्तीपर्यंत काहीही बाहेरचं लागत नाही. काही मांडावे न लगे, काही सांडावे न लगे. आत्मनिवेदन म्हणजे आपल्यालाच अर्पण करायचं, मग खचॅक आणि अर्पण असं नाहीये. कारण हे साधन आहे. इथे सूक्ष्म मीची जाणीव आहे. पण ती आत्मनिवेदन भक्ती परिपूर्ण झाल्यानंतर ती जाणीव सुद्धा पूर्णपणे नष्ट होते. ते अहम विसर्जन आहे, ते पूर्णपणे आत्मनिवेदन आहे. ज्या वेळेला द्वैत टाळण्यासाठी काय करायचं, तर मीचा शोध घ्यायचा, तस्मात विचार करावा, देव कोण हा ओळखावा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मी काय म्हणते, की देह, मन आणि आत्मा, या तीन मिळून आपलं हे शरीर झालेलं आहे. देह, मन आणि आत्मा. आता मी मात्र काय समजते, हा देह आणि माझं मन म्हणजे मी, तो आत्मा आत बसलाय हे आधी मी मान्यच करत नाही. कारण तो कुठे आत, सगळं मीच तर करतेय. ही मी करते ही भावना, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी पावसी. पण ज्या वेळेला राम करता म्हणते, म्हणजे आतला जो आत्माराम आहे तो आहे म्हणून मी करते, हे माझ्या लक्षात यायला मला या 8 युक्त्या कराव्या लागतात भक्तीच्या. आणि त्या युक्त्या एकदा जमत गेल्या की माझ्या लक्षात येतं की हे मी नाही करते, बोलविता धनी वेगळाची. पण हे कळावं लागतं, वळावं लागतं. पण म्हणून मला आता ते कळलंय बरं का, मला आता ते असं सांगण्याची गरज नाही ना, काहीच गरज नाही. तिथे अहम पुन्हा वाढायची शक्यता असते. मी माझं देह आणि मन म्हणजे मी समजते, म्हणजे मी देहात्म पातळीवरती असते, देहबुद्धीवरती जास्त असते. आणि मग त्यावेळेला मी जे मला समजते तो खोटा मी असतो. त्या खोट्या मीच ह्या 8 भक्तींमध्ये निरसन करायचंय. आणि मग खरा मी कोण आहे तो जाणून घ्यायचाय. म्हणजे देहबुद्धीच्या अधीन असलेला हा जो खोटा मी आहे, तो या 8 युक्त्यांनी आधी पळवून लावायचा आहे. त्याला पळवूनच लावावं लागतं. आणि ह्या युक्त्या वापरल्यानंतर खरा मी कोण आहे हे शोधण्यासाठी आत्मनिवेदन भक्तीची सुरुवात करावी लागते. त्या खऱ्या मीला ओळखायचंय आणि खोटा मी तो नाहीसा होतो, त्या खरा मीला ओळखायचं. आणि तो खरा मी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, ते आपणच आहोत. ते आपल्या आत आहे, तेच खरं आहे, तेच सत्य आहे, तोच त्याचा अंश आहे. हे सगळं आपल्या लक्षात येतं. आणि मग काय होतं, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपणच कैसा उरे,
आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. आत्मनिवेदन मुद्दामून करावं लागत नाही, सहजपणे होऊन जातं. 8 भक्तींच्या युक्त्या जमल्या तर. अट आहे, सहज जमून जातं म्हणजे समर्थ म्हणतात म्हणून सहज जमून जात नाही. 8 भक्तीच्या युक्त्या वापराव्या लागतात. म्हणजे तत्वनिरसन करायचंय. हे तत्वनिरसन आपल्याला नंतर पुढे विवेक वगैरे ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्या खोलात शिरायचं नाही. पण हा नियम जो आहे हा ब्रह्मांडाला लागू पडतो, तसा मानव देहाला सुद्धा लागू पडतो. आणि हा जो लागू पडतो कसा, तर आपण ब्रह्मांडाचं तर आपल्याला माहिती आहे. आकाशात म्हणजे आकाशातून वायू, वायूतून तेज वगैरे हे निर्मितीचा जो क्रम आहे, त्याचप्रमाणे पृथ्वी जी आहे ती आपामध्ये विलीन होते. आप जे आहे ते तेजामध्ये विलीन होतं. तेज आहे ते वायूमध्ये विलीन होतं आणि वायू आकाशामध्ये विलीन होतं. मग आता आकाशाचं काय होतं, तर आकाश जे आहे ते सुद्धा नंतर परब्रह्मामध्ये विलीन, पंचमहाभूत आहेत ती. त्या आकाश जे आहे ते सूक्ष्मामध्ये विलीन होतं, प्रकृतीमध्ये विलीन होतं. म्हणजे पंचीकरण झाल्यानंतर ही पंचमहाभूत निर्माण झाली आहेत, पण आधी हे 5 तत्वरूपात आहेत, प्रकृती स्वरूपात आहेत. त्या प्रकृतीमध्ये ही सूक्ष्मभूत आणि मन हे त्या प्रकृतीमध्ये विलीन होतात आणि प्रकृती पुरुषामध्ये विलीन होते. आणि पुरुष सुद्धा एकम एव अद्वितीय असा जो आहे तो मात्र तिथेच राहतो, तो कुठेही जात नाही, तो कायमस्वरूपी तिथे राहतो. आणि म्हणून आपल्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते तत्व शाश्वत आहे, बाकीचं जे सगळं आहे ते अशाश्वत आहे. तिथपर्यंत ते एकात एक विलीन होत जातं. आणि हे विलीन होणं आपोआप घडत जातं. 8 युक्ता साधल्यानंतर आपलं मन सुद्धा त्याच्यातच विलीन होऊन जातं. ते मनाचं उन्मन होणं आहे. हे उन्मन होणं म्हणजे ते तुझे स्वरूप असं म्हटलेले आत्मारामामध्ये. आपण आत्मारामही ऐकतोय, त्यामुळे आत्मारामामध्ये ते सांगितलेले. ते तुझे स्वरूप ही उच्च अवस्था आहे, तुर्य अवस्था. तिथपर्यंत द्वैतावस्था आहे, पण नंतर मात्र उन्मनी अवस्था. हे आपलंच रूप आहे हे कळतं. आणि अहम आत्मा, मी आत्मा आहे, त्यातला अहम अस्मी ज्या वेळेला गळून पडतो, ती सूक्ष्म भावना गळून पडते, त्यावेळेला त्याच्याशी एकरूपत्व होतं. आणि आपलं शरीर, आपल्या सगळ्या गोष्टी भगवंत त्याच्या हातात घेतो आणि ते शरीर त्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरतो आणि आपल्याकडनं कार्य करतो. तेव्हा तो विभक्त नाही, तो भक्त. त्याची इच्छा काहीच नाही, तो म्हणेल भगवंत करेल तसं. त्या ते शरीर तो वापरतो. का वापरतो? कारण ते शुद्ध पवित्र झालेलं साधन आहे. आणि ते साधन भगवंत वापरायला सुरुवात करतो, तेव्हा ती आत्मनिवेदन भक्ती पूर्ण झालेली असते. म्हणून पण आमची गोष्ट वेगळी आहे बरं का. आमचं जरा वेगळं असतं. कारण एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाधारू, तिसरा आपण कैचा चोरू, मध्ये आणिला श्रीराम. ह्या आणिला मध्ये श्रीराम. आम्ही नाही, आम्ही त्याच्यात मी घुसडतो ना मध्ये मध्ये. हा तिसरा चोर आम्ही आणलेला आहे. खरं म्हणजे मुळामध्ये ही 2च तत्व आहेत, प्रकृती आणि पुरुष. मूळ माया आणि परब्रह्म, प्रकृती आणि पुरुष. 2 तत्व म्हटली तरी ती 2 तत्व वेगळी नाहीत. मूळ माया आणि परब्रह्म एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, दिसायला 2 आहेत एकच. मूळ माया हे त्याचं स्पंदन आहे. आपलं स्पंदन आपल्यातनं आपण वेगळं काढूच शकत नाही, ते त्या आतच असतं. तसं मूळ माया आणि हे एकत्रच एकच आहेत. आणि मग ते म्हणतात एक मुख्य परमेश्वरू. दुसरी तुम्हाला म्हणायचं तर प्रकृती जगदाधारू, जी आपल्याला दिसतीये तीही प्रकृतीच आहे, पण त्याच्यात तो आहे ना, ते खरं तत्व आहे, आमच्या लक्षात येत नाही. आणि मग आम्ही म्हणतो मी झाड लावलं, मी अमकं केलं. कोण तू? हा तिसरा चोरू मध्ये आणीला, हा आम्हाला आणायची सवय आहे. परब्रह्म एकम एव अद्वितीय आहे, त्याच्यामधलं ते स्पंदन आहे, ते वेगळं नाहीये, ती प्रकृती आहे. तुम्हाला वाटत असेल तर 2 तत्व धरा, काही हरकत नाहीये. अशी 2 तत्व ज्ञानदेवांनी मांडलेली आहेत, नाही असं नाही. तुम्हाला धरायचं तर धरायला हरकत नाही, पण मुळात ती 2 अर्धनारी नटेश्वर एकच आहे. ती 2 तत्व एकच आहेत. बहुश्याम म्हणून त्यांनी ते निर्माण केलेलं स्पंदन आहे,
ते त्याच्याच शरीरातनं निर्माण झालेलं आहे. कोळी जसं आपल्या शरीरातनंच आपला द्रव निर्माण करतो, जाळं निर्माण करतो आणि ते जाळामध्ये तोच अडकून पडतो. आम्ही आमच्या आत्मतत्वाभोवती आमच्या देहाचं, प्रकृतीचं, सगळ्याचं जाळं आमचं आम्हीच निर्माण केलेलं आहे. मुळात मी शुद्ध तत्व आहे हे निश्चित आहे. मग हे शुद्ध तत्व मी आहे हे कळण्याकरता ह्या 8 युक्त्या वापरून आत्मनिवेदनापर्यंत जायचे. आणि मग जो शुद्ध तत्व जे मी आहे ते मी दुसरं कोणी नाहीये. त्यामुळे दुसरा चोरू मध्ये आणायचा, खोटा मी पूर्णपणे विसर्जित करणं हे यातनं सांगितलेलं आहे. हा जो चोर आहे ना तो एकदा बाजूला सारला की आपल्या लक्षात येतं ही दोन तत्व सुद्धा दोन तत्व नाहीत, ते एकम एव अद्वितीयच आहे. आणि मग हे सगळं करायचं असेल तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे जसं हिमालयामध्ये एक साधू बसलेला असतो आणि त्याला एक जण जातो तिथपर्यंत आणि म्हणतो, तुम्ही ब्रह्म पाहिलंय का हो? तो काहीच बोलत नाही. तुम्ही त्याला वाटतं ऐकू गेलं नाही का काय, काय म्हणजे ब्रह्म म्हणजे काय? तो म्हणतो मीच ब्रह्म आहे. तुम्हीच ब्रह्म आहे? मग तुम्ही ब्रह्म कसे काय होऊ शकाल? तुम्ही म्हणताय तुम्ही ब्रह्म आहे, पण शास्त्रात असं सांगितलंय ना की मी ब्रह्म आहे असं जो म्हणतो तो ब्रह्म नसतो. मग तुम्ही कशावरनं ब्रह्म? तो म्हणाले तुला समजत नाहीये ना, मी शांत बसलोय तर तू मला 10 वेळा तोच प्रश्न विचारतोय. ही मौन्य गर्भावस्था म्हणजेच ब्रह्म आहे आमच्या दृष्टीने. कारण त्या मौन्य गर्भावस्थेमध्ये मी कुठलाच विचार करत नाही. परब्रह्म जे काय करून घ्यायचं ते माझ्याकडनं करत. तो उठ म्हटला की मी उठतो, तो बस म्हटला की मी बसतो. त्यामुळे त्याची प्रदक्षिणा म्हणजे मला जी आज्ञा आहे, उठ म्हणजे उठ आणि बस म्हणजे बस, फिर म्हणजे फिर, हे जे आहे तीच त्याची प्रदक्षिणा आहे असं मी म्हणतो. पण ते तुला कळत नाहीये ना. मग मी जर तुला सांगितलं नाही तर तुला कळणार नाही. तू मी ज्या परब्रह्मात आता एकरूप झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये स्थित आहे, स्वमध्ये स्थित, स्वस्थ, अशा पद्धतीने तू मला सारखा डिस्टर्ब करतोय. ब्रह्म म्हणजे काय सांगा ना, तुम्ही ब्रह्मात कसं, तू मला सतत मध्ये मध्ये येऊन तिसरा चोरू आणून ठेवतोयस. तो आधी पहिला बाजूला कर तुझ्यातलं, म्हणजे तुला समजेल काय ते. अशा तऱ्हेने तो ते उत्तर देतो. आणि इथे त्या भगवंताला निशेष जाणायचंय. हे भगवंताला ज्या वेळेला निशेष जाणलं जातं तेव्हा आपण जीवात्मा आहोत, आपल्याला देहबुद्धी आहे, ह्या सगळ्या अवस्था परिपूर्णपणे नष्ट व्हायला लागतात आणि आत्मबुद्धीकडे प्रवास आपला त्या 8 भक्तींच्या वेळेला सुरुवात होते. आणि मग ही आत्मबुद्धी जागवून ती बुद्धी सुद्धा नष्ट होऊन जाते. तो कारण हा मनबुद्धीच्या परे आहे, तेही आपोआप आपण विसरून जातो आणि आपण राहतच नाही. विवेकानंद विवेकानंद राहतच नाही. ते फक्त प्रकृतीच्या किंवा त्या शक्तीच्या हातातलं साधन झालेलं आहे. आम्हाला ते दिसत आहेत कारण आमच्यामध्ये देहबुद्धी आहे, पण ते शक्तीचं साधन असं म्हटलेलं आहे रामकृष्ण परमहंसांनी, त्याप्रमाणे आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पहा आत्मयाचा विचार, आपण कैचा श्रीराम. आता सहा अहम, अहम सहा, हे जे श्वासावरती चालू आहे, सतत अजपाजप चालू आहे, त्याच्यात सुद्धा जर शेवटची पातळी आपण बघितली तर 6 अहम, 6 अहम असं जे चालू आहे त्याच्यात अहम आहे ना, पण आम्हाला तो ठेवावा लागतो काही वेळ. हा अहम जो आहे तो सुद्धा जेव्हा त्या 6 मध्ये विसर्जित होतो, ती सूक्ष्म भावना विसर्जित होते, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या तोंडून 6 6 6 असाच उच्चार यायला लागतो, अहम येतच नाही. कारण तो त्याच्यामध्ये विसर्जित व्हायला लागतो आणि मग तोच सगळीकडे दिसायला लागतो. अर्थात हा हे विश्लेषण खूप मोठं आहे, पण चारी खाणी चारी वाणी यामध्ये जर आपण बघितलं तर श्वासोच्छ्वास चालूच असतो आणि ती खरी आपल्या चैतन्याची खूण आहे. तो जो 6 आहे ते चैतन्य आपल्या आतमध्ये, ते आपलं आत्मतत्व आहे. जीवात्मा हे आत्मतत्व नाही. त्यामुळे श्वास घेणे आणि सोडणे ही जी आपली धडपड सतत चालू असते ते त्याचं स्मरण आहे. त्या 6चं स्मरण सातत्याने होत राहिलं आणि त्याच्यात तो अहम विसर्जित झाला की अजपाजप सुरू झाला की इतर जप करायची आवश्यकताच राहत नाही. राम हमारा जप करे हम बैठे आराम.
अशी स्थिती निर्माण होते. आणि म्हणून ऐसी हे अजपा सकळांसी, ही सगळ्यांची चालू आहे खरं म्हणजे, परंतु कळे जाण त्यासी. जो ह्या भक्ती करून पूर्ण गेलाय, ह्या युक्त्या ज्यांनी साधलेल्या आहेत त्याला ती कळते. आम्हाला आमचा सुद्धा जपाजप चालू आहे. कुठं रामनाम येत आहे हो श्वासावरती? नाही येत आहे. पण आमचा श्वास चालू आहे, ती चैतन्याची खूण सतत चालू आहे. पण आम्ही त्याच्यावर अजून जप करू शकत नाही, कारण 8 युक्त्या अजून आम्ही वापरल्याच नाहीये. अजून कुठेतरी श्रवण सुद्धा ते परीक्षितीसारखं होत नाहीये. म्हणजे अजून आम्ही पहिली पण नाही पायरी ओलांडलेली. आणि आम्ही विचार करतो की 6 अहम कसं होऊ, हे अहम त्याच्यात विलीन कसं होईल. पण त्याच्यासाठी हे बहिर्मुखता आमची जी आहे ती अंतर्मुख होणं, ते झालं की मग श्वासावरती लक्ष केंद्रित होतं. आणि मग संत सांगतात की अशी सोहम साधना करा. हे जे सगळे आहे त्यावेळेला हे 6 मध्ये आपला अहम विसर्जित होतो, त्यावेळेला मनाचं उन्मन होतं. म्हणून टाकळीच्या गुहेमध्ये समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. दक्षिणेश्वराला रामकृष्ण परमहंसांनी केली. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावरती केली. ही जी साधना उपासना, ह्या ज्या 8 युक्त्या त्यांना साधल्या, तेव्हा ते सोहमहंसा या जपापर्यंत जाऊ शकले. अशा तऱ्हेने त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग इथं समर्थ तर काही वेळेला म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी. राम आणि दास, इथे ते हे रामदास या शब्दावरती असे की राम जो आतला राम आहे तोही त्या दासाच्या पलंगावर पडलेला आहे. तो राम आणि दास दोघही एकरूपच झालेले आहेत. आणि हे एकरूप झालेत हे सांगायला तिसरा कोण आहे? तिसरा चोरू कोणी नाहीच आहे. एकरूपत्व आल्यानंतर मी त्याच्याशी एकरूप झालोय हे सांगायला तो उरतच नाही. ब्रह्मज्ञान घेताना किंवा प्रत्यक्ष अनुभूती घेताना अनुभूती घेणारा, मला ब्रह्मज्ञान होतंय, थांबा 2 मिनिटं मी येतोच नंतर, असं सांगायला तो उरतच नाही. अनुभव घेताना अनुभवाची प्रचिती तो, म्हणजे अनुभव घेताना तो आपला अनुभव सांगू शकत नाही, कारण तो एकरूप झालेला असतो. तो जेव्हा थोडासा अवतरतो, खाली येतो, त्यावेळेला तो प्रचिती सांगू शकतो. संत महात्मे सांगतात, असं असं केलं तर असं असं होईल, मला त्याची प्रचिती आलेली आहे, ही मी माझ्या साक्षीने सांगतो, असं संत सांगतात. पण ते थोडे अवतरती, थोडे खाली येतात, तेव्हा ते सांगू शकतात. पण ते जेव्हा सांगतात तेव्हा ती प्रत्यक्ष अनुभूती तंतोतंत सांगू शकत नाही, कारण तो अनुभव सांगतो. आम्ही ऍक्सिडेंट झाला हे प्रत्यक्ष पाहतो, तेव्हा आम्ही अवाक होतो, तेव्हा आम्ही काहीच बोलत नाही. पण नंतर घरी आल्यावर सांगतो, असं झालं तसं झालं. त्याच्यात काहीतरी 19-20 कमी असतं किंवा जास्त असतं. तसा न तसा 100% सांगू शकत नाही. अनुभव सांगणारा आपला अनुभव 100% सांगू शकत नाही, 19-20 सांगू शकतो, असंही सांगितलं जातं. त्यामुळे ह्या प्रकारे हे सगळं एकरूपत्व आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्वम पद तत्पद असी पद, निरुसून सकळ भेदा भेद, वस्तू ठाईची अभेद, आपण कैचा श्रीराम. हे तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, इथपर्यंत ही सगळी वाक्य आपल्याला माहिती आहेत. ही 4 परब्रह्माची जी 4 वाक्य, परब्रह्माबद्दल महावाक्य, आप्तवाक्य ज्याला म्हटले जातात, तिथे त्या प्रत्येक वाक्याचा विचार करायचा आहे. त्याचा जप नाही करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे. तत्वम असे हे सद्गुरू आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला ज्ञान होतं की अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी असं सद्गुरू का म्हणतात? की चालेल बाबा, तुला तसं म्हणायचं तर तू म्हण. कारण अहम आणि अस्मी हा आम्हाला काही वर्षापासून जडलेला आहे, अनेक जन्म जडलेला आहे. अहम अस्मी, मी आहे, हे आम्हाला जडलेलं आहे. मग ते म्हणतात ठीक आहे, त्वम असी म्हणण्यापेक्षा तू असं कर, अहम ब्रह्म असी असं म्हण, ते तुला म्हणायला सोपं जाईल. म्हणून अहम अस्मी तसंच ठेवून आम्ही त्याच्यामध्ये ब्रह्म घालतो आणि अहम ब्रह्मास्मी म्हणायला सुरुवात करतो. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आल्यावरती त्यातला अहमही गळून पडतो, अस्मीही गळून पडतो. जीव शिव हा भेदच राहत नाही. इथे देह अहंता वगैरे तर गोष्टी दूरच ठेवा. आपल्याला असं वाटायला लागतं, आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव,
या वचनाचा अभिप्राव अनुभव जाणती श्रीराम. इथे आत्मनिवेदन होतं. नरदेहामध्ये फक्त भगवंताशी एकरूप होण्याची सोय केलेली आहे. कारण सारखा भेटे सारख्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. पाण्यावरती पेट्रोल पडलं तर एकरूप होऊ शकत नाही. विजातीय द्रव्याची समरसता होणे नाही. हे समर्थांनी त्यावेळेलाही सांगून ठेवलेलं आहे. अनेक संतांनी याच्या पूर्वीही सांगून ठेवलेले आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर एकरूप व्हायचं असेल तर तेच गुण आपल्यामध्ये आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. नरदेहामध्ये हे सर्व गुण आहेत आणि म्हणून नरदेहामध्येच एकरूप होण्याची सोय आहे. पण त्याच्यावर आम्ही जी पुट चढवलेली आहेत, आपण इथपर्यंत या 4 महावाक्यांमध्ये सुद्धा आपण त्याच्याशी एकरूप होईपर्यंत आपण आपल्यावरती पुट चढवलीत. आपण त्याच्यावरती तादात्म्य झालेलं, त्याच्याशी तादात्म्य झालंय, पण एकरूपत्व नाही. ज्या वेळेला उन्मनी अवस्था प्राप्त होते त्यावेळेला एकरूपत्व, जीव शिव ऐक्य समजतं आणि मी परमेश्वराचा अंश आहे, सच्चिद आनंद निखळ स्वरूपामध्ये आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग सतच्या विरुद्ध असत, चितच्या विरुद्ध अचित हे आपल्यामध्ये राहत नाही. निखळ विमल ब्रह्म ज्याला समर्थ म्हणतात ते निखळ स्वरूप आहे. इथे आपण साच, आपण मिथ्या साच देव. हा देव जो माझ्या आतला आहे ना, पहावे आपणासी आपण, ते आपण हा जो खोटा मी सोडला, सत्य मी जो आहे तो साच देव. खरा देव कोण आहे? तर तो माझ्याच आतमध्ये आहे, पण नामरूपामध्ये वेष्टित झालेला आहे. ते सगळं काढून टाकलं, आत्मनिवेदन केलं की मग जो खरा देव आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. आणि त्याचं दर्शन झाल्यावर तो जीवात्मा त्या शिवात्म्याशी एकरूप होतो. ही जे सगळं आत्मसमर्पण करण्याची भक्ती आहे ती आत्मनिष्ठा, आत्मभाव, म्हणजे हे काहीच राहत नाही. खरं म्हणजे पूर्णपणे सगळंच त्याच्यामध्ये विसर्जन केलं जातं. आणि म्हणून या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले श्रीराम. जो खरं म्हणजे विश्वात्मक परमेश्वराला जाणतो आणि विश्वोत्तीर्ण होतो, अशी जी भक्ती करतो तो विभक्त नाही, तो भक्त. इथे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटीही राहत नाही, द्वैतही राहत नाही. दृश्य काय आहे? दृश्य सतत बदलत असतो. त्यात होणारं दर्शन सुद्धा बदलतं. दर्शनही वेगवेगळी होतात, दृश्यही वेगवेगळे आहे. पण द्रष्टाला, तो जो द्रष्टा पाहतोय, म्हणजे मी जो पाहतोय, तो पाहणारा जो आहे तो ह्या बदलणाऱ्यामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा तो जीवात्मा असतो. पण ज्या वेळेला हे बदल त्याच्यामध्ये राहतच नाहीत आणि मनासारखं मनाविरुद्ध वगैरे काहीच राहत नाही, त्या शुद्ध जाणीवेमध्ये जेव्हा द्रष्टा स्वतःला झोकून देतो त्यावेळेला तो त्याच्याशी एकरूप होतो. तो साक्षी रूपाने जो पाहत असतो त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो. कारण तो स्थिर असतो. त्याला ओळखणं म्हणजे स्वस्वरूप ओळखणं. पहावे आपणासी आपण, हे साक्षी रूपाने जगणं जे आहे ते ज्ञानांचं समाधान आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि हे त्वम पद, तत्पद, असी पद वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे त्याचं वर्णन त्यांनी समर्थांनी हळूहळू केलंय. इथे फक्त त्याचं बीजारोपण केलेलं आहे. याचाही उलगडा समर्थांनी पुढे केलेला आहे. आणि मग पंचभूतांमध्ये आकाश, आकाशातलं साम्य काय आहे? आकाशाला पण आपण म्हणतो काही वेळेला की आकाश हे पंचभूतात श्रेष्ठ आहे, पण म्हणून ते म्हणजे परब्रह्म नाही. याचाही सिद्धांत त्यांनी इथे मांडून ठेवलेला आहे. पण आकाश स्वरूपो भेद असा एक समास आहे, त्याच्यामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि आकाशामध्ये जडत्व आहे थोडंसं, म्हणून ते पंचभूतांमध्ये. पंचीकरण झाल्यानंतरचं आकाश, त्याच्यामध्ये जडत्व आहे. शब्द हा गुण आहे, त्यामुळे मिथ्या हा भाग आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आकाश पंचभूतांमध्ये येतं. ते म्हणजे परब्रह्माशी त्याचं नातं फक्त आपल्याला कळण्यापुरतं सांगितलं जातं, कारण आपण ते पाहू शकतो. आणि जे पाहतो त्याच्यावर आपला विश्वास असतो. म्हणून आपल्याला परब्रह्माकडे जाताना आकाशाचं उदाहरण दिलं जातं, पण आकाश म्हणजे परब्रह्म नव्हे. मग हे सगळं सांगताना नवमी भक्ती आत्मनिवेदन
न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नवे श्रीराम. भगवंत चिंतनानी मग्न होऊन या 8 युक्त्या वापरून स्वतःचा स्वसमर्पण करून त्या आनंद सागरामध्ये बुडून जाणं, हे आनंदाचे डोही आनंद तरंग आणि आपली सर्व देह हे साधन त्याला समर्पित करणं, हे सगळं जे आहे ह्या ईश्वरी गुणांचं आपोआप प्रगटन व्हायला लागतं. हे प्रगटन होणं म्हणजे ईश्वरी गुणांचं प्रगटन का होतं? कारण आपण त्याच्या हातातलं साधन बनतो. आपलं आपण राहतच नाही, माझा मी राहतच नाही, मी त्याचं साधन म्हणून काम करतो. लिहिते लिहिते स्वामी भले, लेखणी मी तो लेखणीचे काम केले. त्यांनी जर चांगलं लिहिलं तर चांगलं, वाईट लिहिलं तर वाईट, मी फक्त लेखणीचे काम केले, असं दासगणू महाराज म्हणतात. मग हे जे आहे तशा पद्धतीने मी फक्त त्याचं साधन म्हणून राहते. त्यामुळे त्याचे गुण तो माझ्यात प्रगट करतो आणि माझ्याकडनं ते कार्य करून घेतो. त्यामुळे मी तिथं नाहीच आहे. अशा पद्धतीने आत्मनिवेदन केलं जातं. आणि मग या आत्मनिवेदनातनच पुढे मुक्ती मिळतात आपल्याला, असं समर्थ सांगतात. आणि या मुक्तींच्या बाबतीमध्ये सांगताना अर्थात मुक्ती पुढच्या ह्याच्यात आपण घेणार आहोत, कारण मुक्ती निरूपण हे पुढे आलेलं आहे. पहिली मुक्ती स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम. अशा ह्या 4 भक्ती वेदांनी निर्माण केलेल्या आहेत, वेदशास्त्रांनी वर्णन केलेले आहेत, सांगितलेले आहेत. मग नंतर काहींनी 5 सांगितलेत, काहींनी 10 सांगितलेत. हे आपल्याला कळण्याच्या दृष्टीने आणखीन त्याचे विभाग केलेले. मुळात ह्या 4 भक्ती सांगितलेत. त्यातल्या पहिल्या 3 भक्ती या नश्वर आहेत आणि सायुज्यता मुक्ती ही आत्मनिवेदन भक्ती केल्यानंतर प्राप्त होते, ती मात्र शाश्वत भक्ती आहे. तीही मुक्ती आहे चळण, सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेन. ही मात्र नश्वर नाहीये, ही शाश्वत आहे असं त्यांनी सांगितलंय. कारण ती आपल्याला भगवंतामध्येच विलीन करते, म्हणून ती शाश्वत आहे. कारण भगवंत जो आहे तो मात्र पूर्ण प्रलय झाला तरी सुद्धा तो नष्ट होत नाही. म्हणून ही मुक्ती आपल्याला त्याच्यात नेऊन सोडते, त्याच्याशी एकरूप करते, म्हणून आपणही नष्ट होत नाही. अशी ही सायुज्य मुक्ती आहे. पण पहिली मुक्ती जी आहे स्वलोकता, ही श्रवण कीर्तन नामस्मरण या 3 भक्ती केल्यानंतर, परिपूर्णता अवस्था त्याची आल्यानंतर स्वलोकता ही भक्ती मिळू शकते. अर्चन वंदन पादसेवन केल्यानंतर समीपता मिळते, दास्य आणि सख्यत्व याच्यामध्ये स्वरूपता मिळते, आणि चौथी आत्मनिवेदन भक्तीमुळे मिळते. एवढंच फक्त निवेदन भक्तीच्या बद्दल आपण इथे सांगू. या नवविधा भक्तींच्या बद्दल त्याचा उहापोह आपण पुढच्या वेळेला करू. ते तिथपर्यंत या सगळ्या स्वानंद सागरामध्ये डुंबत राहू. आनंदाचे दोही आनंद तरंग, कशा पद्धतीने भक्त नाही तो म्हणजे भक्त म्हणजे विभक्त नव्हे, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या दृढ केल्यानंतर आपल्याला पुढे जाता येतं. म्हणून या नवविधा भक्तींची रुजवणी इथे केलेली आहे. पुढे त्याचा उच्चार वारंवार आलाय, म्हणून नवविधा भक्ती योग्य तऱ्हेने समजून घेतल्या की मग पुढच्या भक्तींमध्ये त्याचा रेफरन्स लागतो. नाही तर पुन्हा पहिलेच प्रश्न पुन्हा विचारले जातात. मग दास्य म्हणजे नक्की काय हो? सख्य भक्ती म्हणजे? मग सख्य आणि दास्यामध्ये काय फरक आहे? अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होण्यापूर्वी या नवविधा भक्तींचा अभ्यास करून मग देवदर्शन ते देवशोधन ते देवदर्शन हे पुढे 5व्या दशकापासून सांगितले. ते कसं करायचं, हे भक्ती कशा करायच्या आणि सायुज्य मुक्तीपर्यंत कसं जायचं, हा आराखडा त्यांनी आखून दिलाय. करायचं आपलं आपल्यालाच आहे. ग्रंथ वाचला की झालं असं होत नाही. समर्थ फक्त दरवेळी म्हणतात हे मी सांगितलंय, हे तुम्ही आचरणात आणलं असेल, आता पुढचं बघूया. त्यांना वाटतं आपण आचरणात आणलं, इतक्या लवकर आपण आचरणात आणत नाही. असं इथेच थांबूया, पुढच्या वेळेला आपण ते बघूया. जय जय रघुवीर समर्थ.